आकाशात इकडे मंडळी दूर दूर पावरतायत आमच्याकडे. लहानपणी मजा यायची दुरवाल्याच्या मागे फिरायला. आता ते वय राहिलं नाही आणि आता ती फिरणारी मुलंही राहिले नाहीत. दूर कडक ऊन पडलं इकडे. चला आपलं दूध वाटूया पटापट. दूर बघा. तर मंडळी आता जेवण खाऊन बसलो इथे मस्त की छान. आणि जरा आज दिवसभर काय व्हिडिओ शूट केला नाही. खाली पण आता मगाशी नाही केला व्हिडिओ शूट. गेलेलो खाली जरा एक्सरसाइज करायला. बरं वाटते. रोज एक्सरसाइज सांगतो कारण नवीन नवीन आहे ना, त्यामुळे थोडंसं अप्रूप वाटते मला. सारखं असं पोटाबिटाला हात लावून चेक करतो केवढं पोट कमी झालं आहे, केवढं वजन कमी झालं आहे. असं पण असं दे, ही सवय आपल्याला टिकवायची आहे. जरा चांगली सवय आहे. चांगल्या सवयी लावून घ्यायच्यात. दर्श बघा काय झोप आली. कंटाळा आला बिचारा. आज समीक्षा लेट आली ना. ॲक्च्युली समीक्षा गेली होती बाहेर. आज बाहेर म्हणजे लांब गेली होती. बाहेर रोजच जाते. लांब गेली होती. जरा लांबचं तुला पॅसेंजर्स भेटले, मग लांब घेऊन गेली गाडी. आणि नेमक्या ट्रॅफिकमध्ये तिला झाला उशीर यायला. असं आता तिला ट्रॅफिक झाला लागलं की मुंबईचं ट्रॅफिक तुम्हाला माहितीच आहे. मग काय प्रॉब्लेम. बाकी काय म्हणताय. आमच्या गावी तर बाबा इलेक्शनची चांगलीच रणधुमाळी चालली आहे. नगर परिषदेच्या निवडणुकीची चांगलीच रणधुमाळी चालू आहे. मग आमचे पण एक दोन नाते उभे आहेत इलेक्शनला. बघू आता काय. चांगलं आहे. निवडून आले तर चांगलंच आहे ना. कामं तरी होतील तिथल्या वॉर्डाचे. कारण ही नगर परिषदेची आहे. महाबळेश्वरमध्ये नगर परिषदेची कामं करणार. चांगलं आहे. असू दे. बाकी काय म्हणताय मंडळी. बाकी मजेत ना. म्हणजे आज मंडळी रोज काय ना काहीतरी बातमी असतेच आपल्याकडे. आज तुम्ही ते बघितलं नवले ब्रिजवर जो अपघात झाला तो आहे ना, बेकार एकदम. म्हणजे बघवतच नाही तो. असं भयंकर ॲक्सिडेंट झालेले. बेकार. खरंच खूप बेकार. माणसाचं जीवन किती आकस्मिक आहे ना. म्हणजे क्षणात काय होईल सांगता येत नाही. आता यात चुकी कुणाची आहे काय कुणाची असो, पण बिचाऱ्यांचे जीव गेले. कारण काय माहिती भयानक पद्धतीने जीव गेले अक्षरशः. म्हणजे 2 ट्रकच्या मध्ये ती गाडी आली. पाटला तो कंटेनर आला, त्याचा ब्रेक फेल झाले होते. तो कंटेनर पूर्ण आग झाली. काय राहिलं असेल त्यामध्ये. भयानक. असं ऐकलेलं की मन आधीच सुन्न होऊन जातं. थोड्या वेळ घाबरतंच. नवले ब्रिज तर म्हणतात त्याची खूप म्हणजे त्याचं जो हिस्ट्री आहे खूप बेकार आहे. म्हणजे त्या भरपूर ॲक्सिडेंट्सने पार्श्वभूमी त्याला. असं असेल तर मंडळी तिथल्या प्रशासनाने त्यावर काहीतरी उपाययोजना केल्या पाहिजेत. कारण जर मृत्यूचं दरवाजाच बनत असेल ते ठिकाण, तर मग त्याच्यावर काहीतरी उपाय केले पाहिजेत. आणि वाहन चालकांनी सुद्धा व्यवस्थित गाड्या चालवल्या पाहिजेत. असो, त्यांना सगळ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली आपल्याकडे. तर चला मंडळी आता झोपूया. आता भरपूर पाय पण दुखायला लागले. आता जरा झोपतो आणि पुन्हा उठतो. उद्या सकाळी तोपर्यंत टाटा बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री. आणि हो, उद्या आहे बालदिन. त्यामुळे आपल्या सर्व बच्चे कंपनींना बालदिनाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. तर चला, शुभरात्री.